अशा नाण्याच्या दोन बाजू. यस, कॉल कोण घेणार आहे? RK11 गावडे अंबेरी कॉल करतील या टॉसचा. ट्रिपल एस अशी मागणी केली आणि बी अ किंग इथे आपल्याला पाहायला मिळते. GMCC रत्नागिरी हा संघ इथे नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा पहिला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू अगोदर. स्ट्रायकिंग एंड वरती यतीश, उसळी घेणारा चेंडू वरती 11. आडव्या बॅटने खेळलाय, आता प्रहार केलाय, कितपत शांत ठेवेल याला. आता आक्रमण केलंय यतीशने केलं आणि त्यानंतर खेचला हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल, कमी गतीचा चेंडू होता, अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र नक्कीच मनगटातील ताकद दाखवली. बिग हिट केला गेलाय, आता उडवलंय बॉलला आणि पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. केतनच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार, येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल, फुलरलीन बॉल आडव्या बॅटने केला प्रहार आणि त्यावरती वसूल केला षटकार मिळालेत. यावेळेला मात्र नक्कीच दूरवर चेंडू होता आणि चेंडू खाली फिल्डर आलाय 1-2 आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल पकडण्यात आलाय. अंदाज याला देखील आपल्या टीमसाठी रन बनवायचे आहेत. धावांची खेळी, या मागचा बॉल जेथे केतन आउट झाला, शॉर्ट बॉल, त्याला मात्र आडव्या बॅटने प्रहार करायचा होता समोरच्या दिशेला. टॉप एज लागली आणि त्यानंतर खूप चांगला झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडले फटके खेचावे लागतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलंय का हे पाहायचंय. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला, फिल्डर तर होता, बनवल्या जातील. यावेळेला मात्र पिक केलं बॉल. ओहो, काय टायमिंग आहे, काय नजाकत आहे, वा काय फटका सजवलाय. टायमिंग, ज्या वाईड रन आल्या त्यामुळे नक्कीच धावसंख्येमध्ये खूप जास्त भर पडले. पहा हा फटका अगदी एका पायावर उभा राहिला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. नजाकत, ताकद आणि फटका दमदार आलाय षटकार. 6 रन, खूप चांगली फटकेबाजीचा बोनस देखील दिलाय. बिग हिट, ओहो काय टायमिंग, कमाल, बेमिसाल हा फटका, अप्रतिम फटकेबाजी आणि त्या देखील बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलेन बॉल, टायमिंग बेमिसाल, नजाकत, ताकद आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. अप्रतिम फटका, पहा नजर, पहा चेंडूवरती अप्रतिम होती आणि त्यानंतर उडवलं बॉलला आणि पाठवलं. संपूर्ण दिवसामध्ये नक्कीच हजेरी लावली आणि यावेळेला मात्र फटका तर हवेत आणि हो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या समालोचन कक्षाला दिलेली सलामी. यतीशच्या बॅट मधून धुवाधार बॅटिंग आणि नक्कीच ही बॅटिंग गरजेची होती. येथून यतीशच्या बॅट मधून रन येणं गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये यतीश आलाय आणि अगदी पावसाप्रमाणे बरसलाय. हा आनंद आहे तुम्हाला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व ताईंना पुन्हा एकदा सर्व सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येथे रनआउटच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज बाद होईल. त्या लेखाजोखा आपल्या समोर बॅटिंग करणारी टीम. यतीश नॉट आउट राहिला, त्यांच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आतिक पाटणकर यांच्या षटकामध्ये. GMCC रत्नागिरी असा सामना इथे रंगलाय. स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम उरण रायगड एकच घर चा खेळाडू अमित नाईक. लेट्स प्ले 70चं लक्ष्य. पहिला बॉल, भन्नाट वेग, नजर काढली बॉल वरून. परेश पुढचा षटकातला पुढचा चेंडू, पायावर टाकलेला बॉल, लॉफ्ट केलाय, काव कॉर्नरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. हा बॉल आता मांडवी समुद्र किनारी पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंड अमित लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बागे जात असताना पंच केलाय, ताकद दाखवली आणि बॉलला पाठवलाय लॉंग राईट मारून विकेट. फ्री हिटचा बॉल, वाह वाह वाह, कलात्मकता दाखवली आणि बॉल पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय उत्तुंग, देख लांब गेलाय. आमचे आयोजक सांगतायत जो मारेल तो आणेल, एवढ्या लांब गेलाय. ही ताकद आहे या खेळाडूची. काही वेळ शांत होता, सुरुवातीचे चेंडू त्याने शांत पद्धतीने खेळून काढले, पण त्यानंतर त्याने सांगितलं, संदेश पाठवला, शांत राहिला, मी काही संत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, काय फटका सजवला, बॉलकडे पाहत राहिला. बहुधा रत्नागिरी ST डेपो जे नवीन बांधलेल्या बॉलवर बीट केलंय. त्यानंतरचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून रोहित आला आणि त्यानंतर हा षटकार येतोय. आणखीन एक मोठा फटका येतोय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. अकूट टप्प्याचा बॉल, याआधी असाच फटका सजवला होता, झेरॉक्स कॉपी काढून आणावी लागेल. पाठवलाय बॉल, तुमच्या दरम्यान सामना रंगलाय, मागे गेलाय.
उडवलाय बॉल कव्हर्सानी पॉइंट मधून पुन्हा एकदा सीमारेषा पार. रोहितसाठी फेट उडवलाय बॉल वाईडिश लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट पण थेट. तर त्यांनी टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केलाय. रिप्ले मध्ये पहा थोडीशी चूक केली. फ्री हिटचा बॉल होता. अगदी चांगल्या 8 धावा खर्च केलेत. हा फटका हवेत. भरपूर एलिव्हेशन डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु बॉलने लांबी गाठली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कापत असताना बॉल पोहोचलाय रोहितच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये पहा दुसरा बॉल देखील सीमारेषा पार पाठवलाय. मॅजिक ओव्हर मध्ये एका धावेची गरज आणि तिसरा थर्ड इन रो. सलग 3 षटका ठोकत असताना हा सामना इथे समाप्त केलाय. या मॅचचा लेखाजोगा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. अमित नाईक 13 बॉल मध्ये 34 धावाकडून नाबाद राहिलाय. रोहित भालेरावने 11 बॉल मध्ये 30 काढल्या. सुविचारचं 1 षटक 13 धावा त्यांनी खर्च केला. एक विकेट